नमस्कार मंडळी, हिअर टू मराठी ऑडिओ बुक विथ वीणामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. काय तुम्ही ते व्यक्ती आहात जे पटकन यशस्वी व्हायला मागत आहे, किंवा तुम्ही अपयश येईल यांनी घाबरत आहे का? जर तुमचं उत्तर हा आहे तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे. हे पुस्तक फक्त तुमच्यासाठीच नाही तर आपल्यासारख्या अनेक लोकांसाठी आहे. आपण मिळणाऱ्या पटकनच्या यशाला नाही, परंतु जे अपयश येणारे त्यांनी आपण घाबरून जातो. तर आज आपण सर्व मिळून हा गैरसमज दूर करू. ही समरी आपल्याला सांगत आहे की अपयश हा आपल्या जीवनाचाच एक भाग आहे. आपल्या यशस्वी होण्याच्या प्रवासात हे अपयश नेहमीच आपल्यासोबत असेल. ही समरी आपल्याला आपल्या अपयशाचा फायदा कसा घेऊ शकतो हे देखील शिकवेल. या समरीमध्ये अनेक लोकांच्या वास्तविक जीवनशैलीचे वर्णन केले आहे, जे अपयशी झाले पण ते अजूनही पुढे गेले आणि शेवटी ते यशस्वी झाले. आता सांगा, तुमची अशी काही स्वप्न आहेत का जी साध्य करणे तुम्हाला अशक्य वाटते, किंवा तुमचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यास पण तुम्हाला भीती वाटते का? जेव्हा तुम्ही स्वतःला अपयशी होताना पाहता तेव्हा तुमच्या मनात काय येते? जेव्हा तुम्ही स्वतःला अपयशी होताना पाहता तेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता हार मानली पाहिजे, किंवा तुम्ही स्वतःला आणखी एक संधी देऊ शकता, किंवा पुढे जायला हवे असं वाटते का? जर आपण आपले ध्येय पूर्ण केले तर ती आपली ओळख बनते आणि तोच आपल्या जगण्याचा उद्देश बनतो. तुमचे स्वप्न पूर्ण करणे नेहमीच सोपे नसते. ते पूर्ण करताना अनेक चॅलेंजेस येत असतात, जे आपल्याला ते साध्य करण्यापासून रोखू शकतात. तर याचा अर्थ असा आहे की आपण कोणत्या ना कोणत्या वेळी अपयश होऊ शकतो. अपयश कधीकधी तुमची हिंमत, धैर्य भंग करू शकते. हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या नजरेत निकृष्ट दिसू शकते. जे कोणी यशस्वी लोक आहेत ते सर्व ह्या टप्प्यातून गेले आहेत. त्यामुळे अपयश स्वीकारण्यापेक्षा आपणही त्या लोकांप्रमाणे एक पाऊल पुढे टाकलं पाहिजे. कारण अपयश ही समस्या नसून त्यावर एक उपाय आहे. ह्यातून आपण शिकतो की आपल्या अपयशातून कसे शिकायचं, किंवा स्वतःहून चांगले कसे बनायचे. आता विविध प्रकारचे अपयश समजून घेऊ. त्यांच्याशी कसे वागावे हे देखील तुम्हाला समजेल. तुम्ही काही मानसिक रणनीती देखील जाणून घ्याल, जेणेकरून तुम्ही यशाला आकर्षित करू शकाल. हे तुम्हाला शिकवेल की निरोगी मानसिकतेने चॅलेंजेसला, म्हणजे की आव्हानांना कसे सामोरे जावे, किंवा तुम्हाला शिकवेल की अशी विचार कशी डेव्हलप होतील किंवा कशी सुधारले जातील ते पण, किंवा तुमच्या आतल्या शक्तीला शोधायचा प्रयत्न करेल. जे सर्व यशस्वी लोकांमध्ये असते ते आहे अपयशाला यशमध्ये बदलण्याची क्षमता. तुमच्या मतेने फेलियर म्हणजे अपयश काय आहे? व्हॉट इज युअर डेफिनेशन ऑफ फेलियर? म्हणजे तुमच्या मतेने अपयशाची व्याख्या काय आहे? तर जास्त तर लोक अपयशाला नकारात्मक नजरेने पाहत असतात. जास्त तर लोक याला यशात येणारा काटा आहे अशा नजरेने पण बघतात. अपयश येणं चॅलेंजिंग असू शकतं, पण महत्त्वाचे आहे की आपण त्याची सकारात्मक बाजू म्हणजे पॉझिटिव्ह साईड पण बघितली पाहिजे. अपयशाला आपण यशामध्ये येणारा काटा समजण्याऐवजी आपल्याला त्याच्यातून काही शिकता येतं का ह्या संधीने बघायला पाहिजे. जर तुम्ही फेलियरची म्हणजे अपयशाची नवीन व्याख्या तयार केली तर तुम्हाला समजेल की तुमच्या मार्गात येणारा चॅलेंज म्हणजे की आव्हानाबरोबर तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करू शकाल.
तर तुम्हाला समजेल की तुमच्या मार्गात आलेल्या चॅलेंज म्हणजे की आव्हानासमोर तुम्ही अजून चांगल्या पद्धतीने सामोरे जाल. जास्त तर यशस्वी लोक हेच करतात, कारण की ते लोक अपयशाला आपल्या मार्गात येणारा एक भागच समजत असतात. म्हणून ते अपयश येईल ह्या घाबरण्याच्या ऐवजी त्याला एक फायदा म्हणून पाहतात आणि त्याच्या सामोरे जातात. अपयशाबद्दल इतके जागरूक राहून ते स्वतःला त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढू शकतात. याद्वारे यशस्वी लोकांना त्यांच्या कमकुवतपणाची जाणीव होते, ज्यातून तो उदयास येतो आणि एक चांगला माणूस बनतो. याचं परिपूर्ण उदाहरण टुरियोविट आहे. अपघातानंतर त्यांच्यात आश्चर्यकारक बदल घडला होता. त्यांच्याकडे एक स्थिर इंजिनिअरची जॉब होती. त्यासोबतच एक प्रेमाळ जोडीदारही होती. ती ऑस्ट्रेलियाची मिस अर्थ स्पर्धकही राहिली होती. टुरिया यांना सप्टेंबर 2011 मध्ये एक लोकल अल्ट्रा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यांनी आमंत्रण स्वीकारले. या कार्यक्रमासाठी ते वेळेवर तिथे पोहोचले. सुदैवाने जंगलाच्या मध्यभागी लागलेल्या आगीत ती झुडपामध्ये अडकली. टोरियाला खूप सारी दुखापत झाली. त्यांच्या शरीराचे काही भाग जळाले होते. त्यांची 2 बोटे कापावी लागली. जे काही घडले आहे ते असूनही टोरिया तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुढे जात राहिली. मॅरेथॉन टाळण्याऐवजी त्यांनी त्याच्यात भाग घेतला. त्याने कुठेतरी अनेक स्पर्धाही पूर्ण केल्या, जसं की इरॉनमन ऑस्ट्रेलिया कॉम्पिटिशन आणि इरॉनमन वर्ल्ड चॅम्पियनशिप, जे हवाईमध्ये झाले होते. ह्याऐवजी टुरियाने मोठ्या कोर्सेससाठीही काम केलं. ग्रेट वॉल ऑफ चायना बच्चा हायवे ची $2 लाख पेक्षा जास्त पैसे जमा केले, जेणेकरून ते गरिबांवर उपचार होण्यास मदत होऊ शकते. 1 वर्षानंतर टुरियाने तिच्या जोडीदारासह तिच्या साखरपुड्याची घोषणा केली. त्यानंतर ती मोटिवेशनल वक्ता बनली. आयुष्य कोणत्या ना कोणत्या प्रकारे तुमची परीक्षा घेईल, पण ध्येय पाहण्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला अपयशाची भीती वाटली पाहिजे नाही, किंवा घाबरून न जाण्यापेक्षा तिला एक संधी म्हणून पहा. जेव्हा अपयशी व्हाल तेव्हा विचार करण्याचा प्रयत्न करा की त्यातून तुम्हाला नवीन काय शिकायला येईल. त्याच्यातून शिका आणि पुढे जा. काही गमावण्याच्या भीतीचा सामना कसा करावा हे पहा. बहुतेक लोक भयभीत असल्यामुळे ते नाही बनू शकत जे ते खऱ्या अर्थाने बनू शकत होते. त्यांच्या भीतीने ते तिथंच अडकून राहतात. मग त्यांच्याकडे जे आहेत त्यातच ते आनंदी राहतात. ते स्वतःला सुधारण्याचा प्रयत्नच नाही करत, उलट त्यांची क्षमता कमी करतात. उलट दुसऱ्या लोकांना तुमचा अपमान करण्याची संधी देत असतात. जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्ही नेहमी होणाऱ्या वाढीला घाबरू नका. हे तेव्हाच होईल जेव्हा इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याचा विचार करणे थांबवाल तेव्हा. सिमी पॉइटरनी त्यांच्या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटबद्दल लिहिलेले आहेत. सिडनी पॉइटर यांनी त्यांचं पुस्तक लाईफ बियॉन्ड मेजरमध्ये लिहिलेलं आहे. एक अमेरिकन अभिनेता वर्तमानपत्रात भांडी धुण्याची नोकरी शोधत होता. मग त्यांची नजर एका जाहिरातीवर पडली, ज्यामध्ये ॲक्टर्स वॉन्टेड लिहिलेले होते. ज्यावरून त्यांना समजले की अमेरिकामध्ये एक निक्रो थिएटरमध्ये ऑडिशन होणार आहे. तिथे पोहोचल्यावर दिग्दर्शकाने त्याला पुस्तकातील एक पान वाचायला सांगितले. येथे त्याच्यासाठी अवघड होते, कारण की त्याने 1 वर्ष शिक्षण घेतले होते. त्यामुळे त्यांना पानं वाचणे अवघड जात होते. हे पाहून दिग्दर्शकाने त्याला रागाच्या भरात हाकलून दिलं. फक्त भांडी धुण्याचे काम कर असं देखील सांगितले. सिडनीने पुन्हा भांडे धुण्याची नोकरी शोधायचा निर्णय केला. तेव्हा त्याच्या लक्षात आले की
आपण फक्त भांडी धुण्याचे काम शोधत आहे असे त्याने डायरेक्टरला सांगितलेच नव्हते. जर दिग्दर्शक त्याला डिशवॉशर म्हणून पाहिले असते तर त्यांनी त्याला तेवढेच महत्त्व दिले असते आणि त्यावेळी तो स्वतःसाठी उभा राहील. आणि सिडनीने निर्णय घेतला की तो हे सिद्ध करेल की तो डिशवॉशर पेक्षाही जास्त आहे. म्हणजेच की भांडे धुण्यापेक्षा पण तो अधिक काही पण करू शकतो. त्याच दिवशी त्याने ठरवले की तो दिग्दर्शक आणि स्वतःला सिद्ध करून राहील की तो अभिनेता होऊ शकतो. सिडनी यांनी डिशवॉशर म्हणून काम करतानाच एका वेटरकडे वाचन शिकले. त्यानंतर त्यांनी थिएटर ॲक्टिंगला एक आणखी संधी देण्याचा विचार केला. एक नाटकात त्यांना प्रमुख भूमिका मिळाली आणि ती यशस्वी झाल्यामुळे त्यांचं नशीबच उजळले. सिडनी आफ्रिकेत राहणारा असा अभिनेता होता जिने 1963 मध्ये अकॅडमी अवॉर्ड मध्ये बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळवलं होतं आणि लेडीज ऑफ द फील्ड मध्ये त्यांना ते सर्वोत्तम भूमिकेसाठी मिळालं होतं. सिडनी एका कॉमेडी चित्रपट स्ट्रीट रेझीचे दिग्दर्शक पण राहिले होते, जो सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट होता. याशिवाय त्यांना एक अकॅडमिक पुरस्कारही मिळाला, जे की अकॅडमिक पिक्चर ऑफ मोशन आर्ट्स आणि सायन्सकडून दिलं गेलं होतं. आणि बराक ओबामाने त्यांना प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम हे त्यांना 2009 मध्ये सन्मानित केलं गेलं होतं. हे सर्व काही घडले कारण की सिडनीने ठरवलं होतं की तो त्या दिग्दर्शकाला दाखवून देईल की तो अभिनेता होऊ शकतो. त्या दिग्दर्शकाच्या बोलण्याने निराश होण्याच्या ऐवजी ते त्यांनी प्रेरणा म्हणून घेतले. नेहमी शिकण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना त्यांचं नाव भेटलं, त्यांचं नाव झालं, जे आजसुद्धा आहे. आज तुम्हाला जे काही बनायचे आहे ते महत्त्वाचं आहे की तुमची व्हॅल्यू म्हणजे मूल्य काय आहे ते तुम्ही इतरांना ठरवू देऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि छोटे छोटे पावलं उचला आणि स्वतःला इम्प्रूव्ह करत राहा, म्हणजे की सुधारत राहा. हे तुम्ही जे बनू इच्छिता तो व्यक्ती तुम्हाला बनवेल. तुमच्या अहंकाराला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. डोंट लेट यू गो डॉमिनेट यू. अपयशाची भीती अनेकदा स्वतःचा अभिमान बाळगून येते. काही लोक त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहतात कारण त्यांना भीती वाटते की कोणीतरी त्यांना अपयशी होताना पाहिले तर. यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे की यशाकडे सेल्फ रिकव्हरी पिरियड्स म्हणजे की आत्मपुनर्प्राप्तीच्या कालावधी म्हणून पहा. तुम्ही ज्या काही चुका कराल त्यातून समजेल की तुमची कमजोरी काय आहे किंवा तुमची ताकद काय आहे, तुम्हाला काय शिकण्याची गरज आहे. आपण इथे सर्व काही साध्य करण्यास सक्षम होऊ जर आपण स्वतःचे अहंकार सोडले तर. आपण किती स्ट्रगल केला आहे म्हणजे की संघर्ष केला आहे याचा कोणाला काहीही फरक पडत नाही. ते फक्त तुमच्या यशाला पाहत असतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसमोर मूर्ख दिसत असाल तर कोणीतरी तुमची चेष्टा करते तर तुम्ही पण त्यांच्यासोबत हसा. त्यांना दाखवा की चुका करणे हे सामान्य आहे. तुम्ही एक सतत शिकत राहणारी व्यक्ती आहात. स्वतःची व्हॅल्यू म्हणजे की स्वतःचं मूल्य कोणत्या व्यक्ती किंवा वस्तूशी करण्याऐवजी कोणत्याही व्यक्तीशी किंवा वस्तूशी स्वतःची तुलना केल्याने ती वाढत किंवा कमी होत नाही. उलट ते सतत शिकण्याने वाढते. तुम्ही शिकणे हे पहिलं ध्येय बनवा. स्वतःची तुलना इतर कोणाशी करू नये कारण की त्यामुळे आपला आत्मविश्वास नष्ट होऊ शकतो आणि पुढे जाण्याची तुमची इच्छा देखील कमी होऊ शकते. बहुतेकदा आपण फक्त आपल्या यशाकडे बघतो. ह्या मार्गाचा भाग असलेल्या चुका मान्य करायला देखील आपण घाबरतो. अनेक वेळा आपण आपल्या कौशल्याला देखील कमी लेखतो, म्हणजे की
अंडर एस्टिमेट करतो. यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे धैर्य आणि स्वतःवरचा विश्वास. दीर्घ श्वास घ्या आणि ध्येय साध्य करण्यासाठी पुढे जा. नकारात्मक गोष्टींना सकारात्मक मध्ये रूपांतर करणे खूप कठीण आहे. सकारात्मक विचार केल्याने सर्व काही ठीक होईल हे चुकीचं आहे. म्हणूनच तुमची मानसिक शारीरिक दृष्टी बदलायची असेल तर पहिले छोटे छोटे पाऊल उचलावा लागेल. समस्यावर मात कशी करायची हे तुम्हाला शिकावं लागेल. असे काम करा जे लक्ष केंद्रित करण्यासाठी खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुमचं नकारात्मक गोष्टीवर लक्ष कमी होईल. नाहीतर तुम्ही हे देखील करू शकता की तुम्ही तुमच्या चांगल्या मित्राबरोबर बोलू शकता किंवा बाहेर चालायला जाऊ शकता. तर पहिले हे बघा की काय तुमच्यासाठी बरोबर आहे किंवा चांगलं आहे, तुम्हाला काय आवडत आहे करायला. कोणतीही गोष्ट स्वीकारणे म्हणजेच स्वीकार करणे ही अशी गोष्ट आहे जी निराशेतून तुम्हाला बाहेर काढू शकते. कदाचित गोष्टी आपल्याला पाहिजे त्या मार्गाने जात नाही, पण त्यांना तोंड देण्याचा सर्वोत्तम मार्ग येणाऱ्या गोष्टींसाठी फ्लेक्सिबल राहणं. वाईट विचार करत राहायचे की बदल स्वीकारायचे आणि पुढे जायचे. आयुष्य कसं चालतं हे तुम्हाला समजून घ्यावा लागेल आणि त्याच्यावर तुमचे नियंत्रण नाही. अनेकदा आयुष्य बदलणारे तुम्ही नसून आयुष्य तुम्हाला बदलून टाकते. स्वतःमध्ये आवड निर्माण करा. ही प्रबळ इच्छाशक्ती जी तुम्हाला आव्हानांचा सामना करतानाही पुढे ढकलत राहील. किंवा तुम्हाला चॅलेंजेस असूनही, म्हणजे की आव्हाने असूनही आनंदी कसे राहायचे हे देखील शिकवते. अनेक वेळा अपयशी होऊनही तुम्ही पुढे जाऊ शकता. हे उघड आहे की तुम्ही लगेचच काहीही साध्य करू शकत नाही. तुमच्यात उत्कटता असली पाहिजे जी तुम्हाला पुढे जाण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही एखादे नवीन ध्येय निश्चित कराल तेव्हा त्याला अडून राहा. विशेषतः जेव्हा तुम्हाला वाटत असेल की तुम्ही ते सोडलं पाहिजे. हे तुम्हाला प्रेरित राहण्यास मदत करेल. काहीही झाले तरी तुमची आवड विकसित करण्यासाठी तुम्ही आतून प्रेरित राहिले पाहिजे. आपल्या आवडीमुळे आपण चॅलेंजेसमध्ये पुढे जाऊ शकतो, म्हणजे की आव्हानांचा पाठलाग करू शकतो. अडचणी येऊनही हार मानू नका, तरच तुम्ही तुमच्या करिअरमध्ये यशस्वी व्हाल. हे सर्व केवळ तुमच्या धाडसमुळे, मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे शक्य झाले. काही वेळा तुम्ही स्वतःला अशा परिस्थितीत पाहाल जे तुम्हाला स्वतःला कमी लेखण्यास भाग पाडू शकते आणि मजबूर करू शकते. पण यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ते ध्येय का साध्य करायचे आहे याची आठवण करून देत राहावे लागेल. ते साध्य करण्यासाठी उत्कृष्ट आणि समर्पित राहिलं पाहिजे. तुमच्यामध्ये ते उत्कटता असेल तर तुम्हाला यशस्वी होण्यास कोणीही रोखू शकत नाही. आपण हे ऐकून मोठे झाले आहोत की चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेक टप्पे पार करावा लागत असतात. ह्या कारणामुळे आजही आपण दडपणाखाली आयुष्य जगत आहोत. तर मी तुम्हाला हेच सांगायला मागत आहे की तुमच्या आयुष्यात कितीही अपयश आलं तरीही तुम्ही सगळ्या गोष्टीला मात द्या आणि यश मिळवून दाखवा. म्हणजे तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही कराल असं निश्चय घ्या. तर मित्रांनो, तुम्हाला ही समरी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.